भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चोपडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे चैत्यभूमीवर लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी जात असतात। याप्रमाणे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे त्या ठिकाणी आंबेडकर अनुयायी आणि राजकीय पदाधिकारी सकाळपासूनच अभिवादन करण्यासाठी येताना दिसतात। चोपडा शहरातील देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यासाठी सकाळपासून आंबेडकर अनुयायी आणि विविध पदावर असलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळाले। माजी पंचायत समिती सभापती गोपालराव सोनावणे यांनी संवाद साधला। यावेळी पाहूयात ते काय म्हणाल्या। डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 5 तारखेला 5 डिसेंबरला दिल्ली येथे त्यांचं निधन झालं। ही वार्ता जेव्हा देशामध्ये पसरली तेव्हा टी व्ही किंवा टेलिफोन किंवा इतर काही गोष्टी नव्हत्या, पण तरी रेडिओने बातमी दिल्यानंतर या भारतामध्येच नाही तर जगामध्ये ती वार्ता पसरली आणि पूर्ण भारत देश हा समाज पूर्ण दुःखाने हा जयभरून आला आणि 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या देशातून प्रत्येक गावातून खेड्यातून चैत्यभूमी या ठिकाणी मुंबईला लोक जात असतात आणि प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकं आहेत, पुतळे आहेत, त्या ठिकाणी तालुक्यातील जनता ही बाबासाहेबांना अभिवादन करते। कारण बाबासाहेबांचं काम जे आहे या देशासाठीच नव्हे तर या जगाच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ द नॉलेज या पदवीने अमेरिका हा मानत असतो। आणि बाबासाहेबसारखे या देशामध्ये, कारण जगामध्ये जे 4 महापुरुष होऊन गेले, जगामध्ये जे तज्ज्ञ होऊन गेले 4 बुद्धिवादी लोक, त्याच्यात चौथे बाबासाहेब आंबेडकर आहेत। आणि म्हणून या महामानवाला अभिवादन करताना खूप या ठिकाणी खूपच मनाला एक वेदना होत आहेत। बाबासाहेब जर अजून वाचले असते 5 वर्ष तर या देशाला सोन्याची चिडियाच बनवली असती। कारण हा देश बाबासाहेबांनी जरी संविधान दिलं असेल, पण संविधान देताना बाबासाहेब असं म्हटले, शेवटचं भाषण त्यांचं संसदमध्ये होतं, तर बाबासाहेब म्हटले की मी जर संविधान किती चांगल्या पद्धतीचं दिलं असेल पण राबवणारी जी माणसं आहेत ती जर चांगल्या हेतूने ते संविधान राबवतील तर निश्चितपणे त्या संविधानाचा फायदा होईल। पण जर त्या ठिकाणी जर चुकीची माणसं बसली तर ते माझ्या दिलेल्या संविधानाला काही एक अर्थ राहणार नाही। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर महान असे उपकार आहेत। बाबासाहेब शेतीच्या संदर्भात, पाण्याच्या संदर्भात, विविध शेतमजूर असो किंवा अन्य वीज असो, रस्ते असो, या संदर्भातला विचार अजून बाबासाहेबांनी जो पोहोचवलेला आहे तो लोकांपर्यंत अजून गेलेलाच नाही। लोक फक्त बाबासाहेब आंबेडकर एवढंच सांगतात, घटना लिहिली एवढंच सांगतात, पण असंख्य काम या देशावर बाबासाहेबांचे एवढे लाखो उपकार आहेत की आपण कदापि या देशातला बहुजन माणूस, या देशात जो राहतो तो माणूस विसरू शकत नाही। एवढंच मी या ठिकाणी सांगेन। आणि 150 देशांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण आणि जयंती ही साजरी होत असते। मी या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त खूप खूप या ठिकाणी अभिवादन करतो, विनम्र अभिवादन करतो आणि